हॅलो स्टुडंट्स, आता आपण 9वा प्रॉब्लेम स्टार्ट करूया. तर मी 9वा प्रॉब्लेम वाचतो. हा जो प्रॉब्लेम दिला आहे, इन्व्हेंटरी टेकन फॉर द इयर 31 मार्च 2016 वॉज कम्प्लिटेड बाय 10th एप्रिल. म्हणजे आपण 31 मार्चचा स्टॉक 10 एप्रिलला घेतला. म्हणजे इकडे पण स्टॉक तुमचा नंतरच घेतला गेला आहे, इयर एंड झाल्यानंतरचा स्टॉक दिला आहे आणि त्या स्टॉकची व्हॅल्यू 16,75,000 आहे. 16,75,000 आहे. तर आफ्टर द एंड ऑफ द अकाउंटिंग इयर अँड टिल द डेट ऑफ कम्प्लिशन ऑफ इन्व्हेंटरी टेकिंग सेल्स दिला आहे तुम्हाला त्या दरम्यान. तर सेल्स जो दिला आहे 68,750 आणि त्याच्यातनं प्रॉफिट तुम्हाला कमी करावं लागेल. परचेस फॉर द नेक्स्ट इयर included in the inventory 90,000 at cost less 10% डिस्काउंट. म्हणजे 90,000तनं 10% ट्रेड डिस्काउंट वजा करायला लागेल. आणि ड्युरिंग दिस पिरियड गुड्स वेअर ॲडेड इन्व्हेंटरी ॲट अ मार्क ऑफ 3,000 इन सेल्स रिटर्न्स. म्हणजे 3,000चं सेल्स रिटर्न आहे. आफ्टर इन्व्हेंटरी टेकन इट वॉज फाउंड दॅट सर्टन very old stock moving items costing 11,250 which should be taken at 5,250 disposed to the interested customer. म्हणजे एक खराब माल होता तर तो 11,250चा माल 5,250 कन्सिडर केला. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, त्याची 6,000 रुपये व्हॅल्यू कमी करायची आहे. या दोघातला जो फरक आहे 11,250चा जो स्टॉक आहे त्याची 5,250 किंमत ठेवलेली आहे. म्हणजे आपण काय करायचं, त्याची टोटल व्हॅल्यू 0 करून टाकायची. तर या दोघातला जो फरक असेल तो आपल्याला कमी करायला लागेल. म्हणजे 11,250तनं 5,250 वजा करायचे. म्हणजे जो डिफरन्स राहतो तो 6,000 5,000चा राहतो. 11,250 म्हणणं certain goods costing 11,500 were received from the supplier beyond the delivery date of the customer. म्हणजे हे 15,500चे नंतर त्यांना मिळाले. ॲज अ रिझल्ट द कस्टमर रिसिव्ड टू टेक डिलिव्हरी अँड नेट रिअलायझेबल व्हॅल्यू वॉज एस्टिमेटेड टू बी 12,500. म्हणजे त्याची व्हॅल्यू 3,000ने कमी झाली. म्हणजे हे दोन्ही जे डिफरन्स आहेत 11,250 आणि 5,250 याच्यातला फरक 6,000चा आहे. 15,500 आणि 12,500 याचा फरक 3,000 आहे. तर हे दोन्ही डिफरन्स आपल्याला मायनस करायला लागतील. ठीक आहे, तर आपण आता प्रॉब्लेम स्टार्ट करूया. तर हा जो प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला इयर एंडचा स्टॉक काढायचा आहे आणि स्टॉकचं जे कॅल्क्युलेशन आहे टेकिंग आहे ते इयर एंडला घेतलं गेलेलं आहे. तर आता इथे आपण कसं करायचं, पहिल्यांदी स्टॉक कोणत्या दिवसाला कॅल्क्युलेट केला गेला. ओके, तर आता पहिल्यांदी 10 एप्रिलला स्टॉक कॅल्क्युलेट केला गेलेला आहे. तर इथे काय लिहायचं, स्टॉक ॲज ऑन 10th एप्रिल स्टॉक ॲज ऑन 10th एप्रिल 2016. 10 एप्रिल 2016ला स्टॉकचं कॅल्क्युलेशन केलं आहे त्यांनी. त्याची जी व्हॅल्यू आहे 10 एप्रिलला स्टॉकची व्हॅल्यू, त्याची अमाऊंट आहे 16,75,000. 16,75,000 एवढा आपल्याला स्टॉक होता आपल्याकडे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, काही गोष्टी ॲड करायच्यात, काही गोष्टी लेस करायच्यात. तर पहिल्यांदा आपल्याला ॲड काय करायचं ते बघूया आपण. तर इथे स्टॉक आपला नंतर गेला आहे त्यामुळे
कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड ॲड करायला लागतील आणि गुड्स रिटर्न टू सप्लायर्स, परचेस रिटर्न आणि कॉस्ट ऑफ सेल्स आणि परचेस रिटर्न ॲड करायला लागेल. सेल्स आणि परचेस रिटर्न ॲड करायला लागेल आणि परचेस आणि सेल्स रिटर्न लेस करायला लागेल. तर आता इथे आपल्याला काय करायचं, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड बिटवीन 31 मार्च आणि 10 एप्रिल 2016. तर या दोघां पिरियडमधला जो सेल्स आहे त्याच्यातनं आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मायनस करायला लागेल. 68,750 मायनस 33.33%. 68,750 33.33 म्हणजे 1/3 अमाऊंट येते. तर याची आपण 1/3 अमाऊंट काढू. 22,917 ही 33 1/3 अमाऊंट आहे. तर 68,750 मधनं आपण 22,917 मायनस केले की आपल्याला त्याची ओरिजिनल कॉस्ट मिळते. तर आपण ते मायनस करून त्याची ओरिजिनल कॉस्ट काढूया. 68,750 मधनं आपण प्रॉफिट वजा केला की ओरिजिनल कॉस्ट मिळते आपल्याला 45,833 ही कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आहे. आणि या प्रॉब्लेममध्ये आता परचेस रिटर्न्स त्यांनी क्वेश्चनमध्ये दिलेले नाही आहेत. ओके, तर या प्रॉब्लेममध्ये 33.33 जी पर्सेंटेज दिलेत ना ते त्यांनी कॉस्टवरती दिलेले आहेत आणि आपल्याला सेलिंग प्राईस माहिती. हे खूप महत्त्वाचं कॅल्क्युलेशन आहे. आपल्याला 33.33% ऑन कॉस्ट सांगितलं आहे आणि 68,750 आहे ती सेलिंग प्राईस आहे. तर त्याच्यावरती आपल्याला डायरेक्ट अप्लाय करता येणार नाही. आपल्याला एक वर्किंग नोट करावी लागेल. तर ती वर्किंग नोट कशी करायची, इथे लिहायचं वर्किंग नोट. वर्किंग नोट 1. आता ही वर्किंग नोट 1 आपल्याला करायची आहे. साधारण एक 15 ओळी सोडा तुम्ही. 15 ओळी सोडून आपण वर्किंग नोट करूया. तर वर्किंग नोट कशी करायची, हेडिंग टाकायचं नोट नंबर 1. तर ही वर्किंग नोट आहे. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड बिटवीन 1 एप्रिल अँड 10 एप्रिल म्हणजे 1 एप्रिल आणि 10 एप्रिलचे गुड्स जे विकले गेले त्याची ओरिजिनल कॉस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायची. आता ही कशी कॅल्क्युलेट करायची, आता नीट लक्ष द्या. आता याचं जे कॅल्क्युलेशन आहे हे कॉस्टमध्ये प्रॉफिट ॲड केले की सेल्स येतात. कॉस्टमध्ये प्रॉफिट ॲड केले की काय येतं, सेल्स. ओके, आता नीट लक्ष द्या. कॉस्टमध्ये प्रॉफिट ॲड केले की सेल्स येतात. आता इथे आपल्याला सेल्स व्हॅल्यू दिली आहे 68,750 सेल्स व्हॅल्यू आहे आणि 33.33% ही कॉस्टवर त्यांनी सांगितली आहे. तर आता कॉस्टवर जर सांगितली असेल तर 100 रुपये ही कॉस्ट म्हणायला लागेल. 100 रुपये कॉस्ट. तर प्रॉफिट किती येणार, 33.33. प्रॉफिट 33.33 आहे आणि तुमची सेलिंग प्राईस येणार 133.33. तर 68,750ला 133.33, 68,750ला 133.33. तर 100ला किती, तर इकडे हे क्रॉस मल्टिप्लिकेशन तुम्हाला करायला लागेल. 100 इंटू 68,750 अपॉन 133.33 म्हणजे त्याचं उत्तर आलं 51,563.
51,563 ही त्याची ओरिजिनल कॉस्ट आहे. तर इकडे तुम्हाला काय करायला लागेल, 51,563 पहिला ॲडचा आयटम आहे. 51,563 हा पहिला ॲडचा आयटम. ठीक आहे, म्हणजे तुम्ही काय केलं, सेलिंग प्राईसला 133.33 मानली, कॉस्ट 100 आहे, त्याच्यात 33.133 ॲड करून 133.33 ही सेलिंग प्राईस झाली. ठीक आहे, आता या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला परचेस रिटर्न्स दिलेले नाही आहे. तर परचेस रिटर्न्स दिले नाही आहे तर इकडे काय करायचं, इथे क्वेश्चन मार्क करायचा. कॉस्ट ऑफ गुड्स रिटर्न टू सप्लायर्स म्हणजे परचेस रिटर्न आहे. 31 मार्च आणि 10 एप्रिल या दरम्यान जे काय परचेस रिटर्न्स जे झाले असतील ते आपल्याला इकडे इंडिकेट करायला लागतात. आता या प्रॉब्लेममध्ये तर नाही, म्हणजे इथे डॅश टाकलं. ओके, आता या दोघांची टोटल जी आहे ती आपण बाहेर लिहायची. या दोघांची टोटल 51,563. आता आपल्याला काय करायचं आहे, वरच्या अमाऊंटमध्ये ही अमाऊंट ॲड करायची. 51,563 ही ॲड करायची. आता परचेस झालं, सॉरी ॲड काय करायचं ते झालं. आता लेस करायचं आहे. लेस काय करायचं, परचेस आणि सेल्स रिटर्न. परचेस आणि सेल्स रिटर्न आपल्याला इकडे लेस करायचं आहे. तर इकडे पहिल्यांदा काय येणार, कॉस्ट ऑफ गुड्स परचेस्ड येणार. कॉस्ट ऑफ गुड्स परचेस बिटवीन 31 मार्च आणि 10 एप्रिल. 31 मार्च आणि 10 एप्रिलच्या मध्ये जे काय परचेस केलेले असतील ना ते आपल्याला पहिलं घ्यावं लागेल आणि सेल्स रिटर्न जे केले असतील ते त्याच्यानंतर आपल्याला घ्यावं लागेल. ठीक आहे, तर आता आपण ह्या दोन्ही अमाऊंट्स कन्सिडर करूया. ठीक आहे, तर आता कॉस्ट ऑफ गुड्स रिटर्न बाय कस्टमर याच्यासाठी तुम्हाला दुसरी वर्किंग नोट बनवावी लागेल. जशी पहिली बनवली तशीच ही दुसरी वर्किंग नोट तुम्हाला इकडे बनवावी लागेल. आणि कॉस्ट ऑफ गुड्स परचेसमध्ये तुम्हाला ट्रेड डिस्काउंट वजा करायला लागेल. म्हणजे इथे 90,000चा परचेस आहे, त्याच्यावरती 10% ट्रेड डिस्काउंट आहे. तर इथे काय करायचं, 90,000 वजा 10%. 90,000तनं 10% वजा करायचे म्हणजे किती होणार, 90,000तनं 10% 9,000 कमी केले इक्वल टू 90,000 वजा 9,000 म्हणजे ते 81,000 झाले. ठीक आहे, त्याच्यानंतर ही दुसरी वर्किंग नोट करायची. आता दुसरी वर्किंग नोट आपण करूया. दुसरी जी वर्किंग नोट आहे ती पहिल्यासारखीच आहे, फक्त अमाऊंट वेगळी आहे. तिथे 68,750 होतो, इकडे 3,000 हो. तर तशीच आपल्याला वर्किंग नोट ही करायची आहे. कॉस्ट ऑफ गुड्स रिटर्न बाय कस्टमर बिटवीन 1 एप्रिल अँड 10 एप्रिल अशी नोट आहे. आता इथे 3,000चा माल कस्टमरनी परत दिला, पण आपल्याला त्याची सेलिंग प्राइस काढायची. 3,000च्या मालची सेलिंग प्राइस काढायची आहे. म्हणजे आता आपल्याला काय करायला लागेल, मागच्यासारखंच, कारण प्रॉफिट जो दिलाय तो कॉस्टवरती दिलाय. म्हणजे कॉस्ट 100 असेल तर प्रॉफिट 33.33 ॲड करून 133.33 आहे. आता 3,000 म्हणजे एवढे, 100 म्हणजे किती, 3,000 म्हणजे एवढे, 100 म्हणजे किती, 100 मध्ये 133.33 ॲड केले, 133 आले. तर आता कॉस्टची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. तर ही व्हॅल्यू कशी काढणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन 100 इंटू 3,000 अपॉन 133.33. याचं उत्तर 250 आलं. याचं उत्तर किती आलं, 2,250. आता आपल्याला काय करायचं आहे, 2,250 एवढी जी व्हॅल्यू आहे तर ती आपल्याला कॉस्ट ऑफ गुड्स रिटर्न बाय कस्टमर्स आहे. म्हणजे 81,000 हे परचेस आहे, 2,250 हे परचेस रिटर्न्स आहे.
आता या दोघांची टोटल आपल्याला लेस करायची. तर याच्यातनं टोटल ही मायनस केल्यावरती आपल्याला मिळतात तर हे दोन गोष्टी मायनस करून आपल्याला 164,313. आता हे नेहमीचा आपला फॉर्मॅट झाला, पण याच्या पुढे आपल्याकडे जो खराब माल आहे तो खराब माल पूर्णच्या पूर्ण आपल्याला बुक्स ऑफ अकाउंट्समधनं त्याची व्हॅल्यू काढून टाकायची. तर इकडे दोन खराब माल आहे. पहिला 11,250चा माल ज्याची किंमत 5,250 ठरवली, पण 6,000 ठेवले. पण आपण काय करायचं, जे त्यांनी 6,000 ठेवलेत ना ते पण कमी करून टाकायचे आणि 15,500चा माल त्यांनी 12,500 पकडला आहे त्याच्यातनं पण उरलेले 3,000 रुपये कमी करायचे. तर आता हे कॅल्क्युलेशन्स कसं करायचं असतं, दोन्ही लेस करायचे आहेत. पहिल्यांदा आपण हे क्लोज करू, नंतर पुढची ट्रान्झॅक्शन करूया. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपण तो 6,000चा जो डिफरन्स आहे तो मायनस करूया. तर आता पहिला स्लो मुव्हिंग आयटम आहे 11,250चा, त्याची किंमत आपण 5,250 पकडली आणि 6,000 ठेवले. तर ते 6,000 पण कमी करायचे. 6,000 कमी केले तर हे 16,37,313 आले आणि त्याच्यातनं परत 15,500ची व्हॅल्यू 12,500 पकडली आहे, त्याचे पण 3,000 कमी केले आणि ही व्हॅल्यू आली 16,34,313. म्हणजे हे इथपर्यंत नेहमीसारखंच आहे आणि या दोन खराब मालाच्या आयटम्स वाढल्या. तर आता इकडे काय करायचं, त्या दोन्ही लेस करायच्या कारण तो माल खराब आहे. तर पहिला जो आहे तो स्लो मुव्हिंग आयटम आहे, त्याच्यातनं आपण 6,000 रुपये कमी केले आणि रिडक्शन इन व्हॅल्यू, त्याची व्हॅल्यू कमी झाली, तो पण खराबच म्हणायला लागेल. तर त्याच्यातनं 3,000 रुपये आपण कमी केले आणि इकडे आपलं उत्तर आलं. तर हा प्रॉब्लेम आपला झाला. तर असं प्रत्येक प्रॉब्लेमला तुम्हाला एक एक 2 वर्किंग नोट करावे लागते. ओके, आता हा पुढचा प्रॉब्लेम. ओके, तर आता आपण पुढचा प्रॉब्लेम बघूया. हा प्रॉब्लेम आपला झाला. पुढचा जो प्रॉब्लेम आहे तो तुमच्या फिफो मेथडचा आहे. तर मी क्वेश्चन वाचतो. ॲक्च्युली हा तुम्ही होमवर्क करा. त्यात काय ओपनिंग स्टॉक दिलाय, परचेस दिलाय, इश्यू दिलाय, परचेस दिलाय, दोनदा इश्यू दिलाय. तर हा एक प्रॉब्लेम तुम्ही होमवर्क करा. 10वा प्रॉब्लेम होमवर्क करा. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो आहे 11वा प्रॉब्लेम तो तुमचा वेटेड ॲव्हरेजचा आहे, तो एक तुम्ही होमवर्क करा. त्याच्यानंतर हा जो याच्यातला 12वा प्रॉब्लेम आहे, 12वा प्रॉब्लेम आपण करूया. तर या प्रॉब्लेममध्ये काय म्हटलं आहे, एक्स हू वॉज क्लोजिंग हिज बुक्स ऑन 31 मार्च. तर 31 मार्चला तो इयर एंडला बुक्स क्लोज करतो. त्यांनी पण नेहमीप्रमाणे 9 एप्रिलला स्टॉक घेतला 2.5 लाखाचा. इट वॉज फाउंड that sales are entered in the sales book on the same day of dispatch and return inwards in the return books as on when the goods are received back. म्हणजे सेल्सची एंट्री कधी आपण करतो, ज्या वेळेला ते गुड डिस्पॅच होतात त्या दिवशी,
आणि रिटर्नची गुड्स परत आल्यावरती करतो सेल्स रिटर्नची एंट्री. परचेस आर एंटर्ड इन द परचेस बुक ऑन द इनवॉइसेस आर द रिसिव्ड. तर आता परचेसची एंट्री आपण कधी करतो? ज्या वेळेला आपल्याला बिलं मिळतात. इनवॉइसेस म्हणजे बिलं, ज्या दिवशी बिलं मिळतात त्या दिवशी आपण त्यांची एंट्री करतो. इट वॉज फाउंड that sales between 31st March and 9th April as per the sales day book are 17,200. Purchase between 31st March and 9th April as per the purchase book are 1,200. Out of these goods amounting to 500 were not received until the stock was taken. म्हणजे त्यांनी परचेस केलेले त्याच्यापैकी 1200चे गुड्स आपल्याला मिळाले नाही. म्हणजे आपल्याला काय करायला लागेल, टोटल पैकी 1200 रुपये कमी करावे लागतील. टोटल 1200, त्याच्यापैकी 500चे मिळाले नाहीत. म्हणजे 1200 वजा 500 आपल्याला 700 रुपये कन्सिडर करावे लागतील. तर हा 12वा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूया. इथे पण इयर एंडचा स्टॉक आपल्याला घ्यायचा आहे. तर आता calculation of stock as on year end, if stock taking is done at the end of the year. तर आता इथे क्लोजिंग स्टॉक 9th एप्रिलचा तुम्हाला 2.5 लाख दिलेला आहे. आता इथे आपण काय करायचं, इयर एंड झाल्यानंतरचा स्टॉक आहे. तर मागच्या प्रॉब्लेम प्रमाणे सेल्स आणि परचेस रिटर्न ऍड करायला लागेल आणि परचेस आणि सेल्स रिटर्न लेस करायला लागतील. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करूया. तर आता इथे स्टॉक कधी घेतलाय, 9 एप्रिलला स्टॉक घेतलाय 2.5 लाख रुपये. आता तिथे ऍड आपल्याला करायचं आहे. आता कॉस्ट ऑफ गुड सोल्ड बिटवीन 1st एप्रिल आणि 9th एप्रिलसाठी तुम्हाला वर्किंग नोट करावी लागेल. ओके, त्याची आपण वर्किंग नोट करूया. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड बिटवीन 1st एप्रिल आणि 9th एप्रिल आणि कॉस्ट ऑफ गुड्स रिटर्न, जे रिटर्न केले ते पण 2 गोष्टी ऍड करायच्या आहेत. त्याच्यानंतर एक 15 वेळी सोडा. 15 वेळी झाल्यानंतर आपण ती नोट करूया. तर आता
या प्रॉब्लेममध्ये जे सेल्स आहेत ते 1700 रुपयाचे आहेत. ओके, तर 17,200चा सेल्स आहे. तर आपण काय करायचं आणि प्रॉफिट त्याच्यावरती किती आहे? परचेस रिटर्न तर इकडे नाही आहे आणि इथे 12,900 ही व्हॅल्यू ॲड करायची आणि लेसमध्ये कॉस्ट ऑफ गुड्स परचेस हे तुम्हाला मायनस करायला लागेल. तर आता कॉस्ट ऑफ गुड्स परचेसमध्ये 1200चा परचेस आहे आणि 500 रुपये आपल्याला मिळाले नाही आणि 1,000 रुपये हे 4 एप्रिल नंतर मिळाले. म्हणजे आपल्याला काय करायला लागतील, हे जे 1200 आहेत याच्यातनं 500 रुपये कमी करायचे आणि 1,000 रुपये ॲड करायचे. 1200 रुपयेमधनं तुम्ही 500 कमी करा कारण ते मिळाले नाहीत आणि 1,000 रुपये हे नंतर मिळालेले, 4 एप्रिलच्या नंतर मिळाले, त्यामुळे हे ॲड करायला लागतील आणि ही व्हॅल्यू 1700 रुपये लेस करायला लागेल. आणि सेल्स रिटर्न या प्रॉब्लेममध्ये नाही आहे, तर इथे आपण उत्तर काढूया. तर ते 2,61,200. हे स्टॉक ॲज ऑन 31 मार्च 2016. ठीक आहे, तर हा प्रॉब्लेम आपला झाला 12वा. त्याची वर्किंग नोट ती पण झाली. त्याच्यानंतर आता आपण पुढचा प्रॉब्लेम घेऊया.
पुढचा जो 13 प्रॉब्लेम आहे हा मला इयरलीच काढायचा आहे. म्हणजे फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन असर्टन द व्हॅल्यू ऑफ स्टॉक ॲज ऑन 31 मार्च 2017. पहिल्यांदा तुम्हाला ओपनिंग स्टॉक दिला आहे 7 लाख, नंतर परचेस दिलेत 34,60,000, मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस 7 लाख दिलेत, सेल्स दिलेत, आणि ॲट द टाइम ऑफ व्हॅल्युइंग स्टॉक ऑन 31 मार्च अ सम ऑफ ₹60,000 वॉज रिटर्न ऑफ अ पर्टिक्युलर आयटम विच ओरिजिनली कॉस्ट 2 lakhs. म्हणजे तुम्हाला स्टॉकपैकी 1,40,000 कमी करायला लागतील आणि सेल्समधनं 1,60,000 रुपये कमी करायला लागतील. बट फॉर द अबॉव ट्रान्झॅक्शन द ग्रॉस प्रॉफिट अर्न ड्युरिंग द इयर वॉज 25% ऑन कॉस्ट. आता इथे ऑन कॉस्ट प्रॉफिट दिला आहे, म्हणजे तो पण तुम्हाला मागच्या प्रॉब्लेमसारखा कन्वर्ट करायला लागेल. ओके, तर आपण स्टार्ट करूया प्रॉब्लेम नंबर 13. आता या प्रॉब्लेममध्ये ओपनिंग स्टॉक तुम्हाला 7 लाखाचा दिलेला आहे. तो ओपनिंग स्टॉक 7 लाखाचा आहे आणि त्याच्यात कसं आहे, ॲबनॉर्मल आयटम्स त्यांनीकडे खाली म्हटलेलं आहे. ज्याची व्हॅल्यू 2 लाख आहे त्याची 60,000 त्यांनी कमी केले. 60,000 आपण कमी केले, पण आपण टोटल 0 करून टाकतो. आपण काय करायचं, उरलेले 1,40,000 पण कमी करून टाकायचे. तर 2 लाखातनं 60,000 कमी झाले, म्हणजे उरलेले 1,40,000 पण कमी करायचे आणि इथे ठेवायचे 5,60,000. 7 लाखातनं 1,40,000 कमी केले आणि इथे ठेवले किती, 5,60,000. नंतर परचेस किती आहेत, 34,60,000 आहेत. त्याच्यात मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस 7 लाख ॲड करायचे, 41,60,000 ते ॲड करून टोटल झाली 47,20,000. 47,20,000 झाले. नंतर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डसाठी आपल्याला वर्किंग नोट करावी लागेल. तर ती वर्किंग नोट कशी आहे, वर्किंग नोटमध्ये पण तुम्हाला ॲबनॉर्मल आयटम्स वजा करायला लागतील. तर वर्किंग नोट्समध्ये सेल्स 52,20,000 आहेत, त्याच्यातनं ॲबनॉर्मल आयटम्स 1,60,000 आहेत. ते वजा केलं की 50,60,000 नॉर्मल सेल्स मिळणार. आता हे नॉर्मल सेल्स मिळाल्यावरती त्याची ओरिजिनल कॉस्ट कॅल्क्युलेट करायची. तर आपल्याला काय करायला लागेल, मगाच्या प्रॉब्लेमसारखं कॉस्टमध्ये प्रॉफिट ॲड केला की तुम्हाला सेलिंग प्राईस मिळेल. तर कॉस्ट 100 मानलं, त्याचा जो प्रॉफिट आहे 25 ॲड करून 125 आणि 125ला 50,60,000 मानलं तर 100ला किती, तर ही व्हॅल्यू आली 40,48,000. तर ती 40,48,000 वजा करायची, 6,72,000 एवढा प्रॉफिट. तर हे आपण काय केलं, त्याची ओरिजिनल कॉस्ट 50,60,000ला 125 मानली, तर 100ला किती, तर ही व्हॅल्यू आली 40,48,000. तर 40,48,000 वजा केले आणि क्लोजिंग स्टॉक काढला 6,72,000. ठीक आहे, तर हा प्रॉब्लेम आपला झाला. आता पुढचा प्रॉब्लेम आपण घेऊया. तर पुढचा प्रॉब्लेम आहे द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट
ओके, तर आपण काय करूया, इथे लेक्चर संपूया. सगळ्यांना थँक्यू.